तर चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय। भाजप आणि ठाकरे सेना सव्वा वर्ष महापौर पद वाटून घेणार आहेत। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी ही माहिती दिली। विधानसभेत जमलं नाही ते मनपात करून दाखवलं असंही जोरगेवार यांनी म्हटलंय। काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। उभाटासोबत आमचं या ठिकाणी युती झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचा पहिला टर्मचा 6 वर्षाचा आमचा या ठिकाणी महापौर पदाचा उमेदवार असणार आहे। त्यांना आम्ही स्टँडिंग कमिटीचा पहिलं वर्ष आणि शेवटचं वर्ष त्यांना देतो। चंद्रपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची आवश्यकता आहे। त्याकरता हा त्यांनी सुद्धा एक मोठं बंद करत त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे। पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच असा, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो। उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला। तर भाजप आणि ठाकरे सेनेचा फॉर्म्युला नेमका काय ठरलाय बघा। महापौर पद 6.25 वर्षांच्या प्रत्येकी 2 टर्म, ठाकरे सेनेचे प्रशांत दानव 5 वर्ष उपमहापौर राहतील। स्थायी समिती पहिल्या आणि 4थ्या वर्षासाठी ठाकरे सेनेकडे असेल।